देशाच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी, भाजपाला सर्वात मोठा धक्का। भाजपाच्या 30 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावर। उद्धव ठाकरे यांच्या मदतीने भगवा फडकला। नेमकं काय झालंय ते सविस्तर जाणण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय बातम्या आणि शेतकऱ्यांविषयी बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। आपण सविस्तर बातमी बघूया। काल दिल्लीमध्ये मतदान पार पडलं आणि त्यानंतर अनेक विश्वसनीय संस्थांनी आपले एक्झिट पोल समोर मांडले। त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांची सत्ता येणार की भाजपाची सत्ता येणार याकडे लक्ष असताना ठाकरेंसाठी एक अतिशय चांगली आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत पाठिंबा दिला आणि एक्झिट पोलमध्ये जसे आकडे समोर आले ते आपण बघूया। दिल्लीमध्ये एकूण 70 जागा ह्या विधानसभेच्या आहेत। त्यामध्ये भाजपाला फक्त 12 ते 15 जागांवरतीच आपला विजय मिळवता येत आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 जागांवरती भाजपाच्या उमेदवारांचं डिपॉझिटच जप्त झालेलं आहे। काही वर्षांपूर्वी तेथे अरविंद केजरीवाल यांनी 70 पैकी 67 जागा जिंकून एक मोठा विक्रमच केला होता। आता झालेल्या म्हणजे काल झालेल्या निवडणुकीत सुद्धा अरविंद केजरीवाल यांची विजयाची घौडदौड ही कायम राहिलेली दिसत आहे। त्यामध्ये 70 जागांपैकी अरविंद केजरीवाल यांच्या 55 ते 58 जागा या एकहाती सत्ता खेचून दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांचीच सत्ता येऊन मुख्यमंत्रीपदी ते स्वतः विराजमान होतील यात काही शंका नाही। याउलट भाजपाने आपल्या अनेक सत्तेतील अनेक मार्ग वापरले, परंतु दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल या सुशिक्षित नेत्यालाच आपला नेता बनवून पुढचा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिल्याचं या सर्व एक्झिट पोलमधून दिसून येत आहे। एका एक्झिट पोलमध्ये तर भाजपाला 10 सुद्धा जागा मिळत नाहीत असं दिसतं। तसेच अरविंद केजरीवाल यांना 60 पेक्षा जास्त जागा मिळताना सुद्धा दिसत आहे। अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पाठिंबा दिला होता। तसेच ठाकरे सेनेचे संजय राऊत, अरविंद सावंत यांनी आपला प्रचार तिथे केला होता। तसेच ठाकरेंचं अस्सल हिंदुत्व याचा सुद्धा भाजपाच्या विरोधात चांगला वापर दिल्लीमध्ये झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना त्याचा फायदाच झाला असा म्हणावं लागेल। आणि तसेच ठाकरेंनी आता मुंबईत येणाऱ्या महानगरपालिकेसाठी सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिल्यास ठाकरेंना सुद्धा इकडे फायदा होऊ शकतो। त्यामुळे आता भाजपाला याचं नुकसान भरून काढता येईल का याकडे लक्ष लागलेलं दिसत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, दिल्लीत कोणत्या पक्षाची सत्ता यावी? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।